नमस्कार मित्रांनो, आरोग्य सेवकच्या तांत्रिक घटकावर IBPS पॅटर्ननुसार हा आपला तिसरा सराव पेपर आहे। या पेपरमधील प्रश्न अतिशय सोपे आहेत, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न खूप महत्त्वाचे देखील आहेत। त्यामुळे या पेपरमधील 40 पैकी 40 प्रश्नांची बरोबर उत्तरे आली पाहिजेत। मी प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतः त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतरच मग मी सांगितलेले उत्तर पाहायचे आहे। असे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी करायचे आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, जी या वैश्विक गुरुत्व स्थिरांकाचे मूल्य सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले? तर वैश्विक गुरुत्व स्थिरांक जो जी या अक्षराने दर्शवला जातो त्याचे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने मोजले होते। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। आता या प्रश्नामधून अजून 2 MCQ तुम्हाला तयार होतात, ते म्हणजे या गुरुत्व स्थिरांकाचे मूल्य काय आहे असा देखील प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो। तर त्याचे मूल्य आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 एवढे। त्यामुळे या मूल्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर याचे एकक काय किंवा युनिट काय असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर त्याचे उत्तर असेल न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम/2। त्यामुळे त्याचे मूल्य आणि त्याचे युनिट ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात। त्यानंतर प्रश्न दुसरा, आधुनिक आवर्ती सारणी एकूण किती खंडांमध्ये विभागलेली आहे? तर आधुनिक आवर्ती सारणी ही एकूण 4 खंडांमध्ये विभागलेली आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे 4 खंड कोणते आहेत ते देखील तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। तर हे खंड आहेत S खंड, P खंड, D खंड आणि F खंड। आता या खंडांवरती देखील प्रश्न येऊ शकतो की S खंडामध्ये एकूण किती गण आहेत? तर या S खंडामध्ये एकूण पहिला गण आणि दुसरा गण असे 2च गण आहेत। त्यानंतर P या खंडामध्ये एकूण किती गण आहेत? तर गण 13 ते गण 18 पर्यंत हे सर्व गण P खंडामध्ये आहेत। त्यानंतर D खंडामध्ये किती गण आहेत? तर गण 3 ते गण 12 पर्यंत जे गण आहेत ते सर्व गण D खंडामध्ये आहेत। आणि F खंडामध्ये कोणाचा समावेश होतो? तर F खंडामध्ये लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड या 2 श्रेण्या आहेत, यांचा समावेश F खंडामध्ये होतो आणि या श्रेण्या आवर्ती सारणीच्या तळाशी दिलेल्या आहेत। त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा। प्रश्न तिसरा, पेशींमधील श्वसनादरम्यान टिंबटिंब ही अभिक्रिया घडत असते। तर पेशींमधील श्वसन म्हणजे पेशी श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। आता रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर क्षपन अभिक्रिया आणि ऑक्सिडेशन अभिक्रिया या 2 अभिक्रिया जेव्हा एकत्रितरित्या होतात तेव्हा त्याला रेडॉक्स अभिक्रिया असे म्हटले जाते। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, यावर देखील तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो। प्रश्न चौथा, साध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने वस्तूची टिंबटिंबपट मोठी प्रतिमा मिळवता येते। तर साधा सूक्ष्मदर्शक जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याच्या मार्फत वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 5वा, ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना टिंबटिंब म्हणतात। तर ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बनच्या अणूंमध्ये दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध असतो तर त्यांना असंपृक्त संयुगे म्हणून ओळखले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। आता या एकाच प्रश्नात अजून 3 MCQ तयार होतात, ते म्हणजे ज्या कार्बनी संयुगांमध्ये दुहेरी बंध असतो त्यांना काय म्हणतात? तर दुहेरी बंध असतो अल्किनमध्ये। त्याचबरोबर परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की अल्किनचे सूत्र काय किंवा कोणत्या सूत्राने दर्शवले जाते अल्किनला? तर CnH2n हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न असा देखील विचारू शकतात की 2 कार्बन अणूंमध्ये जर तिहेरी बंध असेल तर त्याला काय म्हणून ओळखले जाते? तर अशा कार्बनी संयुगाला अल्काईन म्हणून ओळखले जाते। तर या अल्काईनवर देखील प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर या अल्काईनचे सूत्र काय किंवा कोणत्या सूत्राने दर्शवले जाते? तर CnH2n-2 हे सूत्र देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर आता हे झाले असंपृक्त संयुगांबद्दल। परीक्षेत संपृक्त संयुगांवर देखील प्रश्न येऊ शकतो की संपृक्त संयुगांना काय म्हणून ओळखले जाते? तर जे अल्केन आहेत त्यांना संपृक्त संयुगे म्हणून ओळखले जाते। त्यामुळे या अल्केनवर देखील प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर हे कोणत्या सूत्राने दर्शवले जातात असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर हे CnH2n+2 या सूत्राने दर्शवले जातात।
तर ही सर्व माहिती परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 6, अवकाशात पाठवण्यात आलेल्या जगातील पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय होते? तर जगातील पहिला कृत्रिम उपग्रह जो अवकाशात पाठवण्यात आला त्याचे नाव होते स्पुटनिक 1 म्हणून. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि हा जो स्पुटनिक 1 होता तो 1957 साली अवकाशात पाठवण्यात आलेला. त्याचबरोबर हा कोणत्या देशाचा उपग्रह होता किंवा कोणत्या देशाने पहिला उपग्रह अवकाशात पाठवला, तर त्याचे नाव आहे रशिया. त्यामुळे याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर असा देखील प्रश्न येऊ शकतो की भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे आर्यभट्ट हा. त्यामुळे या आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रहावर देखील प्रश्न येऊ शकतो. आणि हा जो उपग्रह आहे तो भारताने 1975 साली अवकाशात सोडला होता. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 7, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची स्थापना ही 1969 साली करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला एक्झॅक्ट तारीख देखील विचारू शकतात. तर याची एक्झॅक्ट तारीख आहे 15 ऑगस्ट 1969. त्यामुळे ही तारीख देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला इस्रोचे मुख्यालय कोठे आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याचे मुख्यालय बेंगलुरू या शहरात आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर इस्रोचे सध्याचे चेअरमन कोण आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर एस सोमनाथ हे सध्या इस्रोचे चेअरमन आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यानंतर प्रश्न 8, खालीलपैकी कोणी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात असतात हे सर्वप्रथम पाहिले? तर नाकतोड्याच्या पेशींमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात सर्वप्रथम पाहिली वॉल्टर सटन याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर ग्रेगर मेंडल यांनी अनुवांशिक शास्त्राचा प्रारंभ केला होता, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. मात्र यासाठी त्यांनी कोणत्या झाडावर प्रयोग केले होते? तर यांनी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग केलेले. ही माहिती देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे याच्यावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 9, कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन पद्धती कोणत्या शास्त्रज्ञांनी विकसित केली? तर कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन पद्धती ही विलार्ड लिब्बी यांनी शोधलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. विलार्ड लिब्बी यांनी यासाठी कोणते मूलद्रव्य वापरले? तर त्यांनी कार्बन 14 हे मूलद्रव्य यासाठी वापरले होते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 10, खालीलपैकी कोणापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात? तर फर्स्ट क्लास प्रथिने ही प्राणी स्त्रोतापासून मिळवली जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रथिने, कर्बोदके आणि मेद हे खूप महत्त्वाचे आहेत. यासारख्या घटकांवर IBPS नेहमी प्रश्न विचारते. त्यानंतर प्रश्न 11, पेशी विभाजनाचा एक प्रकार असलेल्या सूत्री विभाजनामधील म्हणजेच मायटोसिसमधील केंद्रकाचे विभाजन या टप्प्याचा अचूक क्रम ओळखा. तर मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन यातील केंद्रकाच्या विभाजनाचा अचूक क्रम आहे. पहिल्यांदा प्रोफेज असते, त्यानंतर मेटाफेज, त्यानंतर ॲनाफेज आणि त्यानंतर टिलोफेज. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आता अजून एका गोष्टीवर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे सूत्री विभाजन म्हणजे ज्याला आपण मायटोसिस म्हणतो. तर हे मायटोसिस कोठे घडते? तर कायिक पेशी आणि मूलपेशी यांच्यामध्येच मायटोसिस घडते, हे लक्षात ठेवा. कायिक पेशी आणि मूलपेशी यांच्यामध्ये मायटोसिस ही प्रक्रिया घडत असते. प्रश्न 12, खालीलपैकी कोणत्या सजीवाचे प्रजनन हे मुकुलायन या पद्धतीने होते? तर मुकुलायन किंवा बडिंग या पद्धतीने प्रजनन करणारा प्राणी आहे हायड्रा हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतर जे पर्याय दिलेले आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. पॅरामेशनमध्ये कोणत्या प्रकारचे प्रजनन होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याच्यामध्ये आडवे द्विविभाजन या प्रकारचे प्रजनन होते. त्यानंतर अमिबामध्ये कोणत्या प्रकारचे प्रजनन होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर अमिबामध्ये साधे द्विविभाजन, त्याचबरोबर बहुविभाजन देखील अमिबामध्ये होत असते.
ही गोष्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे की अमिबामध्ये साधे द्विविभाजन देखील होते आणि बहुविभाजन देखील होते. त्यानंतर युग्लिनामध्ये कोणत्या प्रकारचे प्रजनन होते, तर युग्लिनामध्ये उभे द्विविभाजन होते. आणि प्लानेरिया हा प्राणी कोणत्या प्रकारचे प्रजनन करतो, तर पुनर्जनन. या प्रकारचे प्रजनन प्लानेरिया या प्राण्यामध्ये घडते. त्यामुळे हे जी इन्फॉर्मेशन आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न 13वा, गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी टिंबटिंब नावाचा अवयव तयार होतो. तर जेव्हा बाळ गर्भाशयामध्ये असते तर त्याची वाढ घडवून आणण्यासाठी त्याला अन्न पुरवठा करण्यासाठी कोणता अवयव असतो, तर त्याचे नाव आहे प्लॅसेंटा हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि पुस्तकामध्ये याच प्लॅसेंटाला अपरा असे नाव दिलेले आहे. त्यामुळे हे अपरा नाव देखील लक्षात ठेवा. परीक्षेत जर मराठी नाव आले तर तुमचे कन्फ्युजन होऊ नये. प्रश्न 14वा, टिंबटिंब ही संघटना विविध देशांमधील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी म्हणजेच रेड लिस्ट जाहीर करते. तर अशी कोणती संघटना आहे जी वन्यजीव प्रजातींसाठी जे धोक्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी रेड लिस्ट जारी करते, तर त्याचे नाव आहे IUCN हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. IUCNचा फुल फॉर्म होतो इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. तर हा फुल फॉर्म देखील लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न 15वा, समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केली जाते. तर त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या उपसंघाचा समावेश होत नाही, तर जो समपृष्ठरज्जू प्राणी संघ आहे त्याची विभागणी एकूण 3 उपसंघांमध्ये केली जाते. आणि ते उपसंघ कोणते आहेत, तर युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा हे 3 उपसंघ समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे आहेत. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर याच्यात कोणाचा समावेश होत नाही, तर याच्यामध्ये पॉलिकायटा या संघाचा समावेश होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे आपले उत्तर आहे. प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणत्या प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. तर असा कोणता प्राणी संघ आहे की ज्या संघातील प्राण्यांच्या शरीरामध्ये नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. म्हणजेच उभयलिंगी प्राणी कोणत्या प्राणी संघामध्ये आहेत असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर उभयलिंगी प्राणी हे चपटेकृमी प्राणी संघामध्ये आहेत. म्हणजेच प्लॅटीहेल्मिंथिस हा जो प्राणी संघ आहे याच्यामध्ये उभयलिंगी प्राणी आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला याच्या उदाहरणांवर देखील प्रश्न येऊ शकतो की अमुक अमुक प्राणी कोणत्या प्राणी संघातील आहे. त्यामुळे याची उदाहरणे देखील आपण बघूया. तर प्लॅटीहेल्मिंथिस या प्राणी संघामध्ये लिव्हरफ्यूक, त्यानंतर पट्टकृमी, प्लॅनेरिया यासारख्या प्राण्यांचा समावेश होतो. यापैकी प्लॅनेरिया हा प्राणी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की प्लॅनेरिया हा प्राणी कोणत्या प्राणी संघामध्ये येतो, तर त्याचे उत्तर असेल चपटेकृमी किंवा प्लॅटीहेल्मिंथिस प्राणी संघ. त्यानंतर प्रश्न 17वा, मानवामध्ये रोग निर्माण करणारे कृमी किंवा जंत बहुत करून कोणत्या प्राणी संघात आढळतात. तर मानवामध्ये रोग निर्माण करणारे जे कृमी असतात किंवा जंत असतात ते बहुतेक करून गोलकृमी या प्राणी संघामध्ये आढळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि या गोलकृमी प्राणी संघालाच ॲस्केहेल्मिंथिस म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे इंग्लिश नाव देखील लक्षात ठेवा. परीक्षेत मराठी किंवा इंग्लिश कोणत्याही प्रकारचे नाव तुम्हाला दिलेले असू शकते. त्यानंतर प्रश्न 18वा, फुलपाखरू या प्राण्याचा समावेश कोणत्या प्राणी संघात होतो. तर फुलपाखराचा समावेश हा संधिपाद प्राणी संघामध्ये होतो, ज्याला आपण ऑर्थ्रोपोडा म्हणून ओळखतो त्या प्राणी संघात होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर हा ऑर्थ्रोपोडा प्राणीसंघ जो आहे तो प्राण्यांमधील सर्वात मोठा प्राणीसंघ आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आर्थ्रोपोडा हा जो प्राणीसंघ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर याच्यातील इतर उदाहरणे जी आहेत ती देखील खूप महत्त्वाची आहेत. त्यानंतर प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणता प्राणी जो विशिष्ट परिस्थितीत आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. तर असा कोणता प्राणी आहे जो विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्या शरीराचा जो भाग तुटलेला आहे त्याची पुनर्निर्मिती म्हणजेच रिजनरेशन करू शकतो. तर त्याचे नाव आहे तारा मासा हा. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की तारा मासा हा कोणत्या प्राणी संघामध्ये आढळतो. तर तारा मासा हा कंटकचर्मी या प्राणी संघामधील प्राणी आहे
किंवा याला इंग्लिशमध्ये इकायनोडर्माटा प्राणीसंघ म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे हे इंग्लिश नाव आणि हे मराठी नाव हे दोन्ही नावे लक्षात ठेवा. प्रश्न 20वा, खालीलपैकी कोणत्या उपसंघातील प्राण्यांमध्ये फक्त शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो? तर असा कोणता उपसंघ आहे की ज्या संघातील प्राण्यांमध्ये फक्त शेपटीच्या भागातच पृष्ठरज्जू असतो? तर याचे उत्तर आहे युरोकॉर्डाटा. युरोकॉर्डाटा या उपसंघातील प्राण्यांमध्ये फक्त शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा, खालीलपैकी कोणता प्राणीवर्ग हा पृष्ठवंशीय प्राणी उपसंघाचा म्हणजेच व्हर्टिब्रेटाचा भाग नाही? तर व्हर्टिब्रेटामध्ये एकूण 6 उपसंघ येतात. आता ते कोणकोणते आहेत? तर सायक्लोस्टोमाटा म्हणजेच चक्रमुखी, त्यानंतर पायसेस म्हणजेच मत्स्यवर्ग, त्यानंतर ॲम्फिबिया म्हणजेच उभयचर वर्ग, त्यानंतर रेप्टिलिया म्हणजे सरीसृप वर्ग, त्यानंतर पक्षी वर्ग ज्याला एव्ज म्हटलं जातं, आणि सस्तन प्राणी वर्ग ज्यांना इंग्लिशमध्ये मॅमेलिया वर्ग म्हणून ओळखले जाते. तर असे हे 6 वर्ग व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे भाग आहेत. मग यापैकी कोणता नाही आहे? तर मिक्झिन हा जो पर्याय दिलेला आहे तो व्हर्टिब्रेटा या उपसंघाचा भाग नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 22वा, प्राण्यांच्या उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी टिंबटिंब हे आहेत. आता या प्रश्नामध्येच सरपटणारे पहिले प्राणी असं म्हटलेलं असल्यामुळे याचं ऑब्वियसली उत्तर काय असणार आहे? तर सरीसृप प्राणी. हे सरीसृप प्राणी वर्गातील प्राणी हे पहिल्यांदा पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे प्राणी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 23वा, शाकाहारी चीज बनवण्यासाठी कवकांपासून मिळवलेला टिंबटिंब हा विकर वापरला जातो. यापूर्वी चीज जे बनवले जायचे ते रेनेट या घटकापासून बनवले जायचे, मात्र हा जो घटक आहे तो प्राण्यांच्या अन्नमार्गातून मिळवला जायचा. त्यामुळे यापासून जे बनत होते ते शाकाहारी चीज बनत नव्हते. त्यामुळे पूर्णपणे शाकाहारी चीज बनवण्यासाठी कवकांपासून मिळवलेल्या प्रोटीएज या विकाराचा वापर केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 24वा, प्रोबायोटिक्स खाद्यांमुळे आतड्यातील टिंबटिंब सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. प्रोबायोटिक खाद्यपदार्थ म्हणजे वेगळे काही नसून हे पदार्थ दुधापासून बनवले जातात, मात्र यामध्ये क्रियाशील जीवाणूचा वापर केला जातो आणि या जीवाणूंमुळे अनेक फायदे देखील होतात. आणि त्यापैकीच एक म्हणजे या प्रोबायोटिक खाद्यांमुळे क्लॉस्ट्रिडियम सारखे जे जीवाणू आहेत, उपद्रवी जीवाणू आहेत, त्यांचा नाश होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 25वा, सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून खालीलपैकी कोणत्या आम्लाचा उपयोग केला जातो? तर सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून नायसिन या आम्लाचा वापर केला जातो. त्याचबरोबर आणखी एका आम्लाचा वापर सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून केला जातो, त्याचे नाव आहे नॅटामायसिन. त्यामुळे नायसिन आणि नॅटामायसिन ही 2 सूक्ष्मजीव प्रतिबंधक आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर इतर जे 4 पर्याय आहेत, बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन्स आणि ल्युटिन्स, ही 4 काय आहेत? तर हे 4 खाद्यरंग म्हणून वापरले जातात. त्यामुळे ही 4 नावे देखील लक्षात ठेवा, यांच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या आजाराविरुद्ध प्रभावी ठरते? तर रिफामायसिन हे जे प्रतिजैविक आहे ते क्षयरोगाविरुद्ध प्रभावी ठरते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला क्षयरोग हा कोणत्या प्रकारचा आजार आहे किंवा रोग आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर क्षयरोग हा जीवाणूजन्य रोग आहे. त्यामुळे कोणते रोग कोणत्या प्रकारांमुळे होतात हे देखील आपल्याला माहीत असले पाहिजे. त्याचबरोबर क्षयरोगाची उपचार पद्धती याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की क्षयरोगाची उपचार पद्धती कोणती आहे? तर डॉट्स या उपचार पद्धतीचा वापर क्षयरोगासाठी केला जातो. किंवा परीक्षेत असा देखील प्रश्न येईल की डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी प्रभावी ठरते? तर त्याचे उत्तर असेल क्षयरोग हे. त्यानंतर प्रश्न 26वा, पेशी संशोधनासाठी उभारलेल्या इनस्टेम या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर पेशी संशोधनासाठी इनस्टेम ही संस्था उभारलेली आहे आणि याचे मुख्यालय आहे बेंगलुरू या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर आणखीन एक संस्था जी पेशी संशोधनासाठी खूप महत्त्वाची आहे ती आहे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था.
तर या संस्थेचे मुख्यालय किंवा ही संस्था कोठे आहे असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर ही संस्था आहे पुणे या ठिकाणी. त्यामुळे ही माहिती देखील लक्षात ठेवा. हे देखील परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न 28वा. प्रौढ मूलपेशी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या स्रोतातून प्राप्त होतात? तर ज्या प्रौढ मूलपेशी आहेत त्या अस्थिमज्जा, मेदउती, रक्त या सर्व ठिकाणांवरून प्राप्त होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 29वा. गोल्डन राईस या तांदळाच्या जातीमध्ये टिंबटिंब जीवनसत्व निर्माण करणारे जनुक टाकण्यात येते. तर जो गोल्डन राईस हा जनुकीय दृष्ट्या जो तांदूळ बनवलेला आहे या तांदळाच्या जातीमध्ये अजीवनसत्व निर्माण करणारे जनुक टाकण्यात येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि याचे कारण म्हणजे रातांधळेपणा हा जो आजार आहे जो अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर तो दूर करणे त्यासाठी जनुकीय दृष्ट्या उत्प्रेरित गोल्डन राईस हा खूप उपयोगी ठरतो. प्रश्न 30वा. टिंबटिंब आणि टिंबटिंब या पेशींच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी म्हणतात. तर कोणत्या पेशी सोडल्या तर इतर सर्व पेशींना कायिक पेशी म्हणून ओळखले जाते? तर शुक्रपेशी आणि अंडपेशी सोडल्या तर इतर सर्व पेशींना कायिक पेशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की शुक्रपेशी आणि अंडपेशी सोडून शरीरातील इतर सर्व पेशींना टिंबटिंब पेशी म्हणून ओळखले जाते. तर त्याचे उत्तर असेल कायिक पेशी म्हणून. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. अवर्षण आणि दुष्काळ या कोणत्या प्रकारच्या आपत्ती आहेत? तर परीक्षेमध्ये तुम्हाला आपत्तीवर अशा प्रकारचा प्रश्न नक्की विचारलेला दिसेल. तर अवर्षण आणि दुष्काळ ह्या खगोलशास्त्रीय आपत्ती आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर या खगोलशास्त्रीय आपत्तीलाच अजून पर्याय नावं कोणती आहेत? तर वातावरणीय आपत्ती किंवा अजून एक नाव याला दिलेले आहे ते म्हणजे हवामानशास्त्रीय आपत्ती. तर ही सर्व पर्यायी नावे आहेत. त्यामुळे ही नावे देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर वनस्पतीजन्य आपत्ती, प्राणीजन्य आपत्ती, भूगर्भीय आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती हे देखील आपत्तीचे प्रकार आणि त्यातून कोणत्या आपत्ती निर्माण होतात त्याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. भारत सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा केव्हा मंजूर केला? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा हा किती सालचा आहे? तर हा कायदा 2005 सालचा आहे. मात्र परीक्षेत तुम्हाला एक्झॅक्ट डेटवर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे याचे उत्तर आहे 23 डिसेंबर 2005 ही या दिवशी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा मंजूर झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 33वा. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? तर असा कोणता प्राणी समूह आहे किंवा प्राणी आहेत की ज्यांनी पहिल्यांदा जमिनीवर राहायला सुरुवात केली? तर यासाठी आपल्याला सजीवांची उत्क्रांती माहीत असणे आवश्यक आहे किंवा त्याचा क्रम माहीत असणे आवश्यक आहे. तर सर्वात पहिल्यांदा मत्स्यवर्ग निर्माण झालेला म्हणजे मासे हे निर्माण झाले. त्याच्यानंतर जे निर्माण झाले ते आहेत उभयचर वर्गातील प्राणी आणि हे उभयचर वर्गातील प्राणी पाण्यात देखील राहू शकत होते आणि जमिनीवर देखील राहू शकत होते. याचाच अर्थ काय? तर उभयचर प्राणी जे आहेत ते जमिनीवर राहणारे किंवा जमिनीवर जीवनाचा सुरुवात करणारे पहिले प्राणी आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे फक्त ब उभयचर प्राणी. पर्याय क्रमांक 4 हे. त्यानंतर प्रश्न 34वा. दूरध्वनी कर्णश्रवणी याचे कार्य विद्युतधारेचा टिंबटिंब परिणाम या तत्वानुसार चालते. म्हणजे आपला टेलिफोन जो आहे त्याचे कार्य विद्युतधारेच्या कोणत्या परिणामावर आधारित आहे? तर टेलिफोनचे कार्य हे विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर आधारित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर विद्युत घंटा देखील आधारित असते. त्यामुळे हे उदाहरण देखील लक्षात ठेवा. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित कोणत्या गोष्टी कार्यरत आहेत? तर विजेचा बल्ब, त्यानंतर विद्युत शेगडी, त्यानंतर विद्युत इस्त्री इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम आणि त्याची उदाहरणे आणि विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आणि त्याची उदाहरणे हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35. लोखंडाचे गंजणे ही टिंबटिंब अभिक्रिया आहे. तर लोखंडाची गंजणे ही अतिशय सावकाश होणारी अभिक्रिया आहे.
म्हणजेच ही मंद गतीने चालणारी अभिक्रिया आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर लोखंडाची गंजणे ही रासायनिक अभिक्रिया आहे. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की लोखंडाची गंजणे ही टिंबटिंब अभिक्रिया आहे, तर ही रासायनिक अभिक्रिया आहे. हे देखील लक्षात ठेवा. म्हणजेच ही मंद गतीने चालणारी रासायनिक अभिक्रिया आहे. या दोन गोष्टी येथे लक्षात ठेवा. प्रश्न 36वा. वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन वायूचा थर आढळतो? तर ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये आढळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर या स्थितांबरला इंग्लिशमध्ये स्ट्रॅटोस्पियर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे मराठी नाव आणि इंग्लिश नाव ही दोन्ही नावे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये या दोन्हीपैकी कोणत्याही नावाचा वापर केला जाईल. त्यानंतर प्रश्न 37वा. पर्यावरणविषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम किंवा स्वीडन येथे आयोजित करण्यात आली होती? तर पर्यावरणाविषयक जी पहिली जागतिक परिषद झाली ती कोठे झाली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ती झाली स्टॉकहोम येथे. आणि ते कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या देशात आहे? तर ते स्टॉकहोम हे ठिकाण आहे स्वीडन या देशामध्ये. आणि ती आयोजित झाली 1972 साली. तर ही केव्हा आयोजित करण्यात आलेली? तर ही 5 जून 1972 साली आयोजित करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि ही पर्यावरणविषयक परिषद 5 जूनला आयोजित करण्यात आली होती. आणि त्यामुळे तेव्हापासून 5 जून हा जो दिवस आहे तो जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन देखील लक्षात ठेवा. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 38वा. 1992ला रिओ दी जानेरो येथे आयोजित परिषदेतील जैवविविधता संबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आला? तर 1992ला ब्राझील येथील रिओ दी जानेरो येथे एक परिषद पार पडली होती. आणि या परिषदेमध्ये जैवविविधता संबंधीचा एक करार घेण्यात आला होता. तर तो करार कोणत्या तारखेला अंमलात आला? तो करार 29 डिसेंबर 1993 रोजी अंमलात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 39वा. किती डिग्री सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पाण्याचे आकारमान हे 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात कमी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. 4 डिग्री सेल्सिअसला 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि दुसरे म्हणजे पाण्याची घनता ही 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त असते. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता ही सर्वात जास्त असते, तर पाण्याचे आकारमान हे सर्वात कमी असते. त्यानंतर प्रश्न 40वा. टिंबटिंब हे अपवर्तनांकाचे एकक आहे. तर अपवर्तनांक याचे एकक काय आहे? तर ही अशी राशी आहे ज्याला एकक नसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आता अजून एक MCQ येथे महत्त्वाचा आहे. तो म्हणजे अपवर्तनांक कशावर अवलंबून असतो? तर माध्यम जे वापरले जाते, ज्यामध्ये प्रकाश प्रवेश करतो किंवा प्रवास करतो, त्या माध्यमामध्ये प्रकाशाचा जो वेग आहे त्या वेगावर अपवर्तनांक हा अवलंबून असतो. त्यामुळे माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग जो असतो त्याच्यावरून अपवर्तनांक काढला जातो. तर अशा रीतीने हा आपला तांत्रिक घटकावर आधारित 40 प्रश्नांचा सराव पेपर होता. या 40 पैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता आली ते तुम्ही आता शोधा, कॅल्क्युलेट करा. आणि यापैकी ज्या टॉपिकवरचे किंवा जे प्रश्न तुमचे चुकले तर तो टॉपिक किंवा तो मुद्दा चांगल्या रीतीने अभ्यासून घ्या. आता परीक्षा जवळ येत आहे, त्यामुळे पटकन रिव्हिजन करून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की होईल. या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या द MPSC बिलीवर या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.